भडगाव तालुक्यातील रेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात आज दिनांक 5 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास निवेदन स्वीकारले। भडगाव तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रेशन दुकानदार व पुरवठा विभागातील कर्मचारी यांच्या संगमताने रेशनचा फार मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 9 एप्रिल रोजी तसेच 25 एप्रिल रोजी सन्माननीय भडगावच्या तहसीलदार यांना चौकशीच्या कामी निवेदन देण्यात आलेलं होतं, परंतु या विषयाकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं। तदनंतर 1 मे रोजी उपविभागीय 21 मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना देखील या संदर्भामध्ये चौकशीचं आम्ही निवेदन दिलेलं होतं, परंतु सर्व हे जे काळे धंदे सुरू आहे हे सर्व अधिकाऱ्यांच्या संगनमतीने सुरू असल्याचं या निवेदनांच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलेलं आहे। या संदर्भातील चौकशीचं निवेदन जिल्हा उपाधिकारी पाटोळे साहेब यांना देऊन या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे। 15 दिवसाची मुदत या चौकशीच्या कामी आम्ही दिलेली असून जर 15 दिवसामध्ये या विषयाची चौकशी न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जनहित याचिका ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।